नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे न्यूरायटिस, म्हणजे मज्जातंतूवर सूज येणे. नर्व किंवा मज्जातंतूंचा न्यूरायटिस हा एक गंभीर असा आजार आहे. एका किंवा अनेक मज्जातंतूंना इन्फ्लामेशन किंवा दहायने किंवा सूज येण्याला त्याला न्यूरायटिस असे म्हटले जाते. कधी कधी शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या गटातल्या मज्जातंतूंना हा रोग होतो, म्हणून याला पॉलीन्यूरायटिस असे म्हणतात किंवा याला पॉलीन्यूरोपॅथी असे पण म्हटले जाते. कारण खऱ्या अर्थाने हे इन्फ्लॅमेशन किंवा दाह नसतं, तर मज्जातंतूंची स्थिती बदलते. मज्जातंतूमध्ये अशक्तपणा येतो आणि प्रतिक्षिप्त क्रिया कमी होते आणि संवेदना कमी होतात. आता ही लक्षणे काय आहेत? मज्जातंतूच्या त्या भागात मुंग्या गरम झाल्यासारखे वाटणे आणि खोकल्यासारख्या वेदना होणे ही न्यूरायटिसची महत्वाची लक्षणे आहेत. न्यूरायटिसचे तीव्र स्वरूप असेल तर तो भाग बधीर होतो आणि त्या भागातले स्नायू दुर्बल होतात. चेहऱ्याच्या फेशियल नर्व नावाच्या मज्जातंतूला दाह झाला तर चेहरा तात्पुरता अर्धांगवात आल्यासारखा वाकडा होतो. चेहऱ्याच्या त्या भागातल्या स्नायूमध्ये दुर्बलता आल्यामुळे डोळ्याची पापणी खाली करता येत नाही आणि डोळा उघडाच राहतो. पर्निशियन अॅनिमिया नावाचा एक प्रकार रक्तक्षयाचा असतो, त्यामुळे मणकेमधल्या काही मज्जातंतूंना न्यूरायटिस होतो. रोग्याला अंधारात चालायला त्रास होतो. कारणे काय आहेत तर न्यूरायटिसमध्ये प्रमुख कारण आहे दीर्घकालीन आम्ल रक्तता किंवा ॲसिडोसिस. रक्तामध्ये आणि शरीरामध्ये पेशीमध्ये अतिरिक्त आम्ल साठते. शरीरामध्ये कोणतेही द्रव नेहमी अल्कली गुणधर्माचे असायला पाहिजे, पण अयोग्य आणि चुकीच्या आहार सेवनामुळे पेशीमध्ये सतत आम्लधर्मी टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यामुळे मज्जासंस्थेचे कार्य बिघडते आणि न्यूरायटिस होतो. आहारातील पौष्टिक घटकाच्या अभावामुळे आणि चयापचयामध्ये विशेषतः कॅल्शियमच्या चयापचयामध्ये बिघाड झाल्यामुळे सुद्धा न्यूरायटिस होतो. व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B12 या ब गटातल्या जीवनसत्वाचा अभाव असेल किंवा पॅन्टोथेनिक ॲसिड, व्हिटॅमिन B2 तर इतर न्यूरायटिस होतो. मार लागणे, खोलवर झालेली जखम, जोराचा मुका मार लागणे, मज्जातंतूवर अतिशय दाब पडणे, हाडांचे स्थान भ्रष्ट होणे आणि हाड मोडणे या कारणामुळे सुद्धा न्यूरायटिस होऊ शकतो. एखादा स्नायू किंवा सांधा जास्त ताणला गेला तर न्यूरायटिस होतो. क्षयरोग, गटसर्प, धनुर्वात, कुष्ठरोग, मधुमेह, कीटकनाशकामुळे झालेले प्रदूषणाचा नंतर पारा, जस्त, आर्सेनिक आणि अल्कोहोल यामुळे सुद्धा न्यूरायटिस होऊ शकतो. यावर उपचार काय तर वेदनाशामक गोळ्यांनी न्यूरायटिसची लक्षणे तात्पुरती बरे होतात, पण मुळासकट रोग बरा होत नाही. वेदनाशामक गोळ्यांचा हृदय आणि किडनीवर तात्पुरता कायमस्वरूपी असा दुष्परिणाम होतो. न्यूरायटिस पूर्ण बरा करायचा असेल तर रोग्याला पौष्टिक घटक अन्नातून मिळायला हवे. आवश्यक ती जीवनसत्वे आणि खनिजे मिळायला हवी. कोंड्या सकट धान्याचे पदार्थ खायला हवे. कच्च्या भाज्या आणि मोड आलेल्या उसळी खायला हव्या. बिया, निरसे, दूध आणि घरी बनवलेले पनीर द्यायला हवे. न्याहारीला ताजी फळे, सुका मेवा, चमचाभर सूर्यफुलाच्या भोपळ्याच्या बिया घ्याव्या. दुपारच्या जेवणामध्ये वापरलेल्या भाज्या, कोंड्यासकट कणकेच्या पोळ्या आणि एक पेलाभर ताक घ्यायला हवे. रात्रीच्या जेवणामध्ये मोठे भांडे भरून हिरव्या पालेभाज्याचे सॅलड, पनीर, लोणी आणि पेलाभर ताक घ्यावे. रोगाचे स्वरूप तीव्र असेल तर 4 ते 5 दिवसांनी फळाचे आणि भाज्यांचे रस घेऊन उपवास करावा. गाजर, बीट, लिंबू वर्गातील फळे, सफरचंद, अननस अशा फळांचे रस घ्यावे. आहारामध्ये ब गटातील सर्व जीवनसत्वे असायला हवीत. व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन B12, पॅन्टोथेनिक ॲसिड ही जीवनसत्वे औषध स्वरूपात घ्यायला हवीत. म्हणजे वेदना, स्नायूमधला अशक्तपणा आणि बधिरपणा काही तासातच कमी होतो. रुग्णाने पांढरा पाव, पांढरी साखर, रिफाइंड धान्य, मांस, मासे, डबाबंद खाद्यपदार्थ, चहा, कॉफी आणि मसाल्याचे पदार्थ खाऊ नये, कारण या पदार्थामुळे पेशीमध्ये आम्लता वाढायला लागते आणि हेच न्यूरायटिसचे मुख्य कारण असते. काही घरगुती उपाय न्यूरायटिसवर अतिशय गुणकारी आहेत. सोयाबीनचे दूध अतिशय गुणकारी आहे. रुग्णाने 1 कप सोयाबीनचे दूध त्यामध्ये 1 चमचा मध टाकून रात्री झोपताना घ्यायला हवे. सोयाबीनमध्ये लेसिथिन, व्हिटॅमिन B1, ग्लुटानिक ॲसिड असल्यामुळे मज्जातंतूंना त्यामुळे बळ मिळते. सोयाबीनचे दूध तयार करायचे असेल तर सोयाबीनचे दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालावे.
नंतर वरचे साल काढावे, पाण्याने स्वच्छ धुवावे आणि मिक्सर मधून वाटून त्याची पेस्ट करावी. या पेस्ट मध्ये 3 पट पाणी टाकावे. मग हे दूध मंद आचेवर तापवावे. मग थंड झाल्यावर तलम कपड्यामधून गाळून घ्यावे. त्यात साखर घालून प्यावे. बार्ली, गुळ हे सुद्धा न्यूरायटिसवर अतिशय गुणकारी आहे. हे तयार करण्यासाठी पाव कप बार्ली 2 पट पाणी टाकून उकळावे. पाणी निम्मे आटले की ते गाळून घ्यावे आणि त्यात ताक मिसळून प्यायला हवे. गाजर आणि पालका रस यामध्ये अतिशय पौष्टिक घटक असल्यामुळे ते न्यूरायटिस बरा करण्यास मदत करतात. या दोघांचा मिश्र रस रोज अर्धा लिटर घ्यावा. तात्काळ गुण येतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा कडक पाण्यात इप्सम सॉल्ट टाकून टब मध्ये आंघोळ करायला हवी. टब मध्ये अर्धा तास बसावे. न्यूरायटिस झालेला भाग दिवसातून बरेच वेळा इप्सम सॉल्टच्या पाण्याने धुवावा. एक मोठा चमचा इप्सम सॉल्ट 1 कप गरम पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने दूषित भाग धुवावा. रुग्णाने नियमितपणे चालण्याचा व्यायाम करावा. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.